धन्यवाद. मी नेहमी गातो. आठवड्यातून माझं डेली सोप गाणं चालू असतं. मी सातत्याने प्रॅक्टिस करतो. बघा, कुठल्याही गोष्टीमध्ये उंची मारायची असेल तर शिक्षण महत्त्वाचं आहे. कुठल्याही क्षेत्रामध्ये उंची घ्यायची असेल तर शिक्षण महत्त्वाचं आहे ना. बाराखडीपासून शिकावं लागतं. अ ब क अ आ इ ई उ ऊ ए ए अ आ आ ए आ आ इ ई उ ऊ ए ए उडी बाबा उडी बाबा उडी बा, हे अशा प्रकारे बाराखडी शिकावे लागते. बाराखडी शिकल्याशिवाय उंची गाठता येत नाही. मी एक सामान्य माणूस आहे. मी कधी डान्स गाणी शिकलो नाही. परंतु करोना कालावधी आला, मला सर्व काही शिकून गेला. करोना कालावधी आला, माझी छोटीशी 12 वर्षाची मुलगी पूर्ण स्वयंपाक बनवायला लागली. जी मच्छी फ्राय मटण फटण सटण सगळं काही करते. उत्तम आईच्या हातची चव. त्यामुळे मी आता आईकडे काही मागत नाही, मुलीकडेच मागतो. बाबू सकाळचा नाश्ता, बाबू सकाळचा चहा, बाबू सकाळचं ब्रेड ऑमलेट, बाबू सकाळचं ब्रुजी पाव, हे सगळ्या गोष्टी मला ती बनवून देते. मी एवढा आनंदी आहे, खुश आहे की माझ्या घरामध्ये लक्ष्मीच्या पावलाने फार अंतराने का होईना एक कन्यारत्न आलं. माझं लग्न झालं 95ला, कन्या झाली 2008मध्ये. दुर्धर परिस्थिती होती. ह्याही प्रसंगातून वाट काढत काढत अनेक घरातून निगेटिव्हिटी होती की रवीला मूळबाळ होत नाही. परंतु स्वामी समर्थ बसलेत, त्यांनी सांगितलं होतं की 12 वर्षानंतर प्राप्ती आहे आणि ती प्राप्ती तुम्हाला होणार. आणि प्राप्ती आली. तिचं नाव प्राप्तीच ठेवलं आणि नावानुसार ती अनुरूप आहे परी. एवढी हुशार आहे, जी प्रावीण्य तिने मिळवलं. अभ्यास न करता 90%, अभ्यास न करता 70%. जे बाबा झोपडपट्टीमध्ये गटारावर बसून अभ्यास केलं, शिक्षण केलं, परंतु आज पालक मुलांवरती दबाव टाकतात की तुम्हाला एवढेच पर्सेंटेज पाहिजे, 101% पाहिजे, 99% पाहिजे, एवढंच पाहिजे. परंतु आमच्या बाबांनी जे अंगठी बहादर होते, सफाई कामगार होते, आमच्यावर कधी प्रेशर दिलं नाही. मुलं शिकली काय नाही काय. परंतु एक सांगतो, बाबांनी लहानपणी मला एकदाच वरती ओंडक्यासारखं उचललं आणि लादीवर आपटलं. ए रवी, तुला सफाई कामगार बनायचं आहे माझ्यासारखा, का शिकून डॉक्टर इंजिनियर वकील व्हायचं आहे? नाही बाबा, मला इंजिनियर व्हायचं आहे. मला बिल्डिंग कशा होतात ते बघायचे. हे धारणा लहानपणापासून डोक्यामध्ये होती. बाबांनी आपटलं, ती एक शिकवण होती. कारण की मी फार HB होतो. HB म्हणजे हिंडफिरा होतो. अनेक मुलांना गोळा करायचं, कुठे 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 घेऊन जायचो, गायब व्हायचो. सुट्टीच्या दिवशी दिवस घरी नसायचो. शनिवार रविवार म्हटलं की घरी नसायचं. सेंट्रल मैदान कुठे, गावदेवी मैदान कुठे, होतकरू मित्रमंडळ कुठे, घरी आई बघते मटण खायला, जेवण करायला. रवी कुठे गेला? तर रवी मुलांना घेऊन कळवा खाडीच्या बीचमध्ये क्रिकेट खेळायला गेला, फुटबॉल खेळायला गेला, कॅरम खेळायला गेला, कॉलेजच्या ग्राउंडवर क्रिकेट खेळायला गेला, बाबांची सायकल घेतली का निघाला. अशा प्रकारची रवीची कथा आहे. परंतु जी काही शिकवण बाबांनी दिली, एकदाच आपटलं, परत आपटलं नाही, परत मारलं नाही. तुला शिकायचंच आहे हे फक्त बिंबवलं. त्यामुळे मी शिकलो. त्यामुळे शिकण्यासाठी प्रयत्न हे हवेत. का सांगितलं उदाहरण, कारण कोविड कालावधी दुर्धर 3 महिने घरामध्ये कोंडून काय करायचं. तर मी संकल्पना आणली. बाल्कनी बसल्या गाणी पाहता मी सहज एक गाणं घातलं. कोणतं? रोटी कपडा मकान. रोटी कपडा म्हटलं मनोज कुमारचं गाणं आहे ना, ते गायलं. अनेकांना पसंतीस उरलं. साहेब तुम्ही गात राहा, प्रॅक्टिस करत राहा. तुमचा आवाज जवळपास सेलिब्रिटी लेवलचा आहे आणि आहे. तुम्हाला माहीत नाही, रवींद्र शिंदेंनी लहानपणापासून बरंच गोष्टी केलेल्या आहेत. बाबा आंबेडकर जयंती करायची, दुर्धर अख्खा परिसर चित्रपट लावायचं ना रस्त्यावरती आम्ही पूर्वीच्या काय. मग चेंगराचेंगरी काय, दंगलादंगली काय. ठाणा कॉलेज शेजारी क्रिक रस्ता पूर्ण बंद, लाईट ऑफ, सगळ्या रस्त्याच्या स्ट्रीट लाईट गोणी टाकून बंद करायच्या. कारण चित्रपट आहे,
थिएटर नाही आहे, रस्त्यावरचा चित्रपट आहे. आणि एवढी मजा यायची त्या काही जयंतीला. पण बाबा जेव्हा जयंती करायचे ना, आम्ही जंग पठाडतून अख्ख्या मार्केटमधून वर्गणी गोळा करून आणणारा माणूस रवींद्र शिंदे आधी मला मार्केटमध्ये ओळखतो. अरे साहब तुम बचपन से इतना ॲक्टिव कैसे हो यार, पिताजी के लिए बहुत काम करते हो, तुम बहुत किया है. बाबांना निवडून आणण्यामध्ये मोठा, इलेक्शनमध्ये वसंतराव डावकरेंना निवडून आणण्यामध्ये माझा मोठा सहभाग आहे. बाबांचा सहभाग आहे, बाबांबरोबर आमचा सहभाग आहे. घराघरातून नोंदणी काढली. तीच नोंदणी बाबांच्या निवडणुकीच्या वेळेस पण काढली. परंतु आता काय, ज्यांना वरिष्ठ लेवलला नेऊन ठेवले त्याच वसंतराव डावकरे गद्दारांनी मुन्ना बिष्ट आणला. मुन्ना बिष्ट नसता तर चांगो शिंदे एक हाती सत्तेत असते तर आज विधानसभेत असते. परंतु चांगो शिंदे जे दुसऱ्याला घडवू शकतात, दुसरे चांगो शिंदेना घडवू शकत नाही. चांगो शिंदे दुसऱ्याला घडवू शकतात, दुसरे चांगो शिंदेना घडवू शकत नाही. ही काळ्या दगडाची रेग आहे. त्यामुळे शिकण्यास प्रयत्न आहेत आणि या प्रयत्नांनी मी आज तुमच्यासमोर दाखवलं. ज्यावेळेस माझा जिम स्किप होतो, ज्यावेळेस मी जिमला जात नाही, सकाळी आज गेलो नाही कारण माझं टेंडरचं दोन रात्री मी जागा आहे, अजून पण जागा आहे. टेंडर भरायचं होतं, टेंडरचा अभ्यास केला, 50 करोडचं टेंडर भरलं आज. आणि आल्यानंतर आज आनंदाने नाचतोय कारण माझं जिम स्किप झालं. आनंदाने नाचतोय, आनंदी आनंदकडे, इकडे तिकडे चोहीकडे नभात नभ भरे, आकाशातून पाऊस पडे. धन्यवाद.